नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बाजारामध्ये मिळते तशी कुरकुरीत मूग डाळ घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कुरकुरीत मूग डाळ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. आता मूग डाळ घेताना ती जाड घ्या, बारीक घेऊ नका. आता माझ्याकडे ही अशी बारीक होती, तीच मी घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात बघा असं भरपूर पाणी घातलं आहे. आता हिला 5 ते 6 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. आता भिजत घालताना आपल्याला त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. इथे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे. आता हा सोडा ह्याच्यामध्ये घातला, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिला 5 ते 6 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे. हे बघा 5 ते 6 तास मी हिला भिजत ठेवली आणि डाळ बघा मस्त भिजलेली आहे. आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. हे बघा डाळीतलं पाणी काढलं आणि तिला एका चाळणीवर काढून घेतली. आता चाळणीवरच मी तिला अशी पसरवून घेतली आहे. आता हिला एक 10 मिनिट असंच ठेवून देऊया, म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निथळून जाईल. हे बघा डाळीतलं पाणी सगळं निथळून गेलं. आता इथे मी एक सुती कापड घेतलं आहे. आता हे कापड आपल्याला इथे अंथरायचं आहे आणि डाळ ह्याच्यावर ओतून घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला एकदम पातळ पसरवून घ्यायची आहे आणि तिला फॅनखाली 2 तास तरी आपल्याला चांगली वाळवून घ्यायची आहे. हे बघा अशी पातळ पसरवूया. आता हिला 2 तास फॅनखाली वाळवून घेऊया. हे बघा 1-2 तास झालेले आहेत आणि डाळ बघा चांगली वाळलेली आहे. आता डाळ वाळवताना आपल्याला ती एकदम कडकडीत वाळवायची नाही आहे. हे बघा असं हाताला थोडी चिकटली पाहिजे, एवढी ओलसर असली पाहिजे. आता हिला एकत्र करून घेऊया आणि लगेचच तळण्यासाठी घेऊया. आता डाळ तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. हे बघा तेल गरम झालं. आता ह्याच्यामध्ये मी एक चाळण ठेवते. आता बघा चाळणीच्या थोडं वर तेल येईल एवढं तेल आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला डाळ घालायची आहे. जेवढी बसेल तेवढी घालून घ्यायची. आता मंद ते मध्यम आचेवर आपल्याला ही डाळ चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. हे बघा आपण मंद ते मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट हिला चांगली तळून घेतली आहे आणि डाळ बघा चांगली कुरकुरीत झाली आहे. आता हिला काढून घेऊया. आता उरलेली सगळी डाळ मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. आता इथे बघा मी सगळी डाळ तळून घेतली आणि डाळ बघा चांगली तळून झाली आहे. तिला हलकासा पिवळा रंग आलेला आहे. आता ही थोडी गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेऊया. आणि इथे बघा आपली मस्त अशी कुरकुरीत मूग डाळ तयार झालेली आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.